सौदी अरेबियाने यमनच्या राजधानीतल्या विमानतळावर हल्ला केला आणि काही तासात सौदी अरेबियाच्याच एका विमानतळावर मिसाईल आणि ड्रोन कोसळले. जे युद्ध 4 वर्षापासून शांत झालेलं होतं ते अचानक परत भडकलं. झालं असं की इराणहून यमनला जाणार एक विमान आणि त्यामुळे उभा राहिलेला हा वाद इतका मोठा झाला की मध्यपूर्वीतल्या तेलाच्या किमतीपासून ते थेट पाकिस्तानच्या डोकेदुखीपर्यंत सगळीकडे याचे पडसाद उमटले. गमत म्हणजे या भागात लढणारे दोन्ही गट एकाच धर्माचे म्हणजे मुस्लिम आहेत, तरी एकमेकांचा जीव घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. नेमकं काय झालं, कोणी कोणावर हल्ला केला आणि याचा फटका आपल्याला सुद्धा कसा बसणार आहे, सगळे सविस्तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. यमन हा देश सौदी अरेबियाच्या दक्षिणेला अरबी समुद्राला लागून वसलेला आहे आणि गेल्या 10 वर्ष हा देश 3 तुकड्यांमध्ये विभागलेला आहे. उत्तरेकडेचा भाग आणि खुद राजधानी सना ही हुती बंडखोराच्या ताब्यात आहे. हे बंडखोर शिया पंथाचे आहेत आणि त्यांना इराणचा खंबीर पाठिंबा आहे. म्हणजे शस्त्रांपासून पैशांपर्यंत सगळी रसद इराणकडूनच येते. दक्षिणकडे यमनचं अधिकृत सरकार आहे, ज्याला जगातल्या बहुतांश देशाची मान्यता आहे आणि याच सरकारला सौदी अरेबियाचा भक्कम पाठिंबा आहे. तिसरा एक तुकडा आहे तो UAE पाठिंबा दिलेल्या सदर ट्रान्झिशन कौन्सिलचा, जो दक्षिण भागाचा वेगळा सत्ता चालवतो. या तिन्ही सत्तांमध्ये आपापसित रस्सीखेच चालू असते हे विशेष. 2014 मध्ये हुतींनी सना ताब्यात घेतलं आणि अधिकृत सरकारला दक्षिणकडच्या येडन शहरात पळून जावं लागलं. त्यानंतर 2015 पासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालच्या फौजांनी हुतींविरोधात मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केले आणि हे रक्तरंजित युद्ध जवळपास 7 वर्ष चाललं, ज्यात लाखो सामान्य यमनी नागरिकांचा बळी गेला आणि जगातील सर्वात मोठी मानवतावादी संकट स्थिती इथे तयार झाली. अखेर 2022 मध्ये दोन्ही बाजूंनी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने अनौपचारिक शस्त्रसंधी मान्य केली आणि तेव्हापासून मोठं युद्ध थांबलेलं होतं. पण गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर हुतींनी लाल समुद्रातल्या व्यापारी जहाजांवर हल्ले सुरू केले आणि नंतर इराण अमेरिका संघर्षातही उघडपणे उडी घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर 13 जुलैला जे घडलं त्यामुळे 4.5 वर्षाची शांतता एका दिवसात कोसळली. इस्लाम धर्म जातीपाती नाहीत असं सांगितलं जातं, पण या भागात सर्वात मोठा फूट पाडणारा मुद्दा आहे तो शिया आणि सुन्नी यांच्यातला फरक. इराण हा जगातला सर्वात मोठा शिया बहुसंख्य देश आहे, तर सौदी अरेबिया, UAE आणि बहुतांश आखाती देश हे सुन्नी बहुसंख्य आहेत. याच धार्मिक आणि राजकीय फुटीमुळे मध्यपूर्वीत गेली अनेक दशकं छुप आणि उघड शीत युद्ध चालू आहे. इराण आपला प्रभाव वाढवण्यासाठी लेबनॉन मधली हिजबुल्ला, यमन मधील हुती, इराक आणि सिरियातले वेगवेगळे शिया गट यांना पाठिंबा देत असतो आणि याला सुन्नी देश स्वतःच्या सुरक्षेला थेट धोका समजतात. 2023 साली चीनच्या मध्यस्थी सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले होते आणि त्यामुळे यमनमधल्या शस्त्रसंधीला बळ मिळालं होतं. पण मुळातला शिया सुन्नी वाद कधीच पूर्णपणे मिटलेला नव्हता, तो फक्त तात्पुरता शांत झाला होता. गेल्या आठवड्यात इराणचं एक विमान सननला उतरलं आणि हुतीच्या नेत्यांना भेटायला इराणी अधिकारी थेट यमनमध्ये पोहोचले, जे सौदी अरेबियाला आणि यमन सरकारसाठी धोक्याची घंटा होती. यामुळे यमन सरकार आणि सौदी अरेबिया दोघेही सावध झाले. सोमवारी 13 जुलैला आणखीन एक इराणी विमान सनाकडे येत असल्याची खबर मिळाली आणि यमनच्या अधिकृत सरकारने थेट सना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर हल्ला केला. सरकारचे संरक्षण मंत्री जनरल ताहेर अल अकिली यांनी स्वतः जाहीर केलं की हा हल्ला इराणी विमानाला उतरण्यापासून रोखण्यासाठी केला गेला. त्यांनी हल्ल्याच्या आधीच एक व्हिडिओ संदेश देऊन स्पष्ट इशारा दिला होता की यमनच्या हवाई हद्दीत इराणी विमानांची घुसखोरी यापुढे अजिबात सहन केली जाणार नाही. या हल्ल्यानंतर धावपट्टी जवळून प्रचंड धूर उठताना दिसला आणि यमनच्या संरक्षण मंत्रालयाने विमानतळ आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसर तत्काळ रिकामा करण्याचे आदेश दिले. गमत म्हणजे ज्या इराणी विमानाला रोखण्यासाठी हा एवढा मोठा हल्ला झाला, ते विमान अखेर हुतींच्याच ताब्यात हौदैदा बंदराजवळच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं. म्हणजे मूळ उद्देशच फसला. याच गोंधळात हुतींनी सना विमानतळावर अडकलेले आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसचे विमानही रोखून धरलं आणि त्यावरच्या 2 कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्याचा गंभीर आरोप यमन सरकारने केला. रेड क्रॉसचे मात्र स्पष्टीकरण दिलं की त्यांचे सगळे कर्मचारी आणि क्रू पूर्णपणे सुरक्षित आहेत. हुती बंडखोरांनी या हल्ल्याचं खापर मात्र थेट सौदी अरेबियावर फोडलं. जरी प्रत्यक्ष हल्ला यमनच्या अधिकृत सरकारने केला असला तरी हुतीचं म्हणणं आहे की त्या सरकारच्या मागे सौदी अरेबियाचेच
ताकद उभी आहे. त्यामुळे जबाबदारी अखेर सौदीचीच आहे. हुतींचे लष्करी प्रवक्ते याही सरी यांनी जाहीर केलं की हा हल्ला म्हणजे शांततेचा टप्पा पूर्णपणे संपल्याची घोषणा आहे आणि सौदी अरेबियाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराही दिला. काही तासातच हुतींनी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडच्या आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले, जिथे उन्हाळ्यात सौदी लोक थंड हवेसाठी जमतात. सौदीच्या नेतृत्वाखालच्या फौजांनी दावा केला की ही सगळी क्षेपणास्त्र हवेतच हवाई सुरक्षा यंत्रणेने पाडली, पण प्रत्यक्षात विमानतळाच्या परिसरात मोठे आगीचे लोळ उठवलेले फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. म्हणजे सौदीचा दावा तितकासा खरा वाटला नाही. हुतींनी यापुढे रियादच्या किंग खालिद विमानतळावरही हल्ला करण्याची उघड धमकी दिली आणि जगातल्या सर्व विमान कंपन्यांना सौदी हवाई हद्द टाळण्याचा इशारा दिला. संयुक्त राष्ट्राचे यमन साठीचे विशेष दूत हन्स ग्रुनबर्ग यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं कळकळीचं आव्हान केलं आणि यमनमध्ये पुन्हा एकदा पूर्ण युद्ध भडकण्याचा गंभीर धोका असल्याचं इराण इशारा दिला. 2022 नंतर पहिल्यांदाच हुतींनी सौदी अरेबियावर थेट हल्ल्याची जबाबदारी उघडपणे स्वीकारली आणि यामुळे 4.5 वर्षाची शांतता एका क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या घडामोडीचा परिणाम लगेच जागतिक तेलाच्या बाजारावर स्पष्टपणे दिसला. आधीच अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष पुन्हा पेटलेला असताना अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणी जहाजांवर पुन्हा नाकेबंदी लादली आणि इतर देशांकडूनही शुल्क वसुलीची घोषणा केली. या सगळ्यामुळे ब्रेंट क्रूडचे दर $85 पुढे गेले आणि अवघ्या आठवड्याभरात 10% वाढले. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आधीच प्रचंड तणाव असताना आता बाब अल मंदाब या दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या समुद्रधुनीवरील धोका वाढला आहे. हा तांबडा समुद्र आणि अरबी समुद्र यांना जोडणारा मार्ग आहे आणि हुतींच्या ताब्यातल्या भागातला अगदी लागून आहे. जर हुतींनी इथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना पुन्हा लक्ष्य करायला सुरुवात केली, जसं त्यांनी गाझा युद्धाच्या काळात केलं होतं, तर सौदी अरेबियाला दोन्ही बाजूंच्या सामुद्रधुनीतून तेल निर्यातीत मोठी अडचण येऊ शकते. याचा थेट फटका भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांना बसू शकतो. कारण पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या की महागाईवरही त्याचा परिणाम होतो. यातच पाकिस्तानची मोठी अडचण झाली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात एक परस्पर संरक्षण करार झाला होता, ज्यानुसार एकावर हल्ला झाला तर दुसऱ्यावरचा हल्ला मानला जाईल आणि दोघांना एकमेकांच्या मदतीला धावायचं. आता जर हा करार प्रत्यक्षात लागू करायची वेळ आली तर पाकिस्तानला हुती बंडखोरा विरोधात प्रत्यक्ष उभं राहावं लागेल. पण पाकिस्तानच्या स्वतःच्या लोकसंख्येत जवळपास 20% शिया मुस्लिम आहेत आणि हुती हे शियाच आहेत. त्यामुळे असा हल्ला केल्यास पाकिस्तानच्या आतच धार्मिक तेढ आणि असंतोष उफाळून येण्याची भीती आहे. यामुळे इस्लामाबादची स्थिती अत्यंत अवघड झाली आहे. कारण एका बाजूला सौदीशी असलेला आर्थिक आणि लष्करी संबंध तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या जनतेला असंतोष. पाकिस्तानचं मोठं सैन्य दल सौदी अरेबियात आधीच तैनात आहे आणि सौदीकडून मिळणारं आर्थिक कर्ज पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देतं. त्यामुळे हा करार नाकारणंही पाकिस्तानला परवडणार नाही. शिवाय बलुचिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये आधीच अंतर्गत असंतोष दगदगत असताना आणखीन एक नवा मोर्चा उघडणं इस्लामाबादसाठी आत्मघाती ठरू शकतं. दुसरीकडे या सगळ्या संघर्षापासून इस्रायल मात्र सध्या तरी पूर्णपणे दूर आणि शांत आहे. कारण लेबनॉनमध्ये त्यांनी आधीच परिस्थिती स्वतःच्या नियंत्रणात ठेवली आहे आणि ज्या देशांमध्ये संघर्ष भडकला गेला तिथेच आता इतर सगळे देश गुंतत चालले आहेत. शिया आणि सुन्नी या एकाच धर्मातल्या दोन गटांमधला जुना वाद आज पुन्हा पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरा देतोय. एक विमान उतरलं असतं की नाही एवढ्या गोष्टींवरून सुरू झालेले हे प्रकरण आता एका मोठ्या प्रादेशिक युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. सौदी अरेबिया, यमन, इराण आणि आता पाकिस्तान सुद्धा हळूहळू यात ओढलं जाताना दिसत आहे. आणि यामध्ये भरडला जाणारा सामान्य माणूस मात्र फक्त पेट्रोलच्या वाढत्या किमतीकडे हातबलपणे बघत बसलाय. इतिहास साक्षी आहे की मध्यपूर्वीत असे संघर्ष सुरू व्हायला एक ठिणगी पुरेशी असते, पण संपायला मात्र वर्षानुवर्ष लागतात आणि त्यातली सर्वात मोठी किंमत नेहमी सर्वसामान्य नागरिकांनाच मोजावी लागते. हे युद्ध इथेच थांबेल की आणखीन मोठं रूप घेईल आणि याची किंमत शेवटी कोण चुकवणार हे येणारा काळ सांगेल. तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा, जगात आधीच 2 युद्ध सुरू असताना हे नवीन युद्ध सुरू होत आहे. हे सगळे युद्ध थांबवण्यासाठी आपल्या देशाने मध्यस्थीची भूमिका घ्यायला पाहिजे का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.